16 जानेवारीच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक घडामोडी। माझं लग्न का करून देत नाही या कारणावरून मुलाने केली वडिलांची हत्या। पिलोदा खुर्द येथील घटना। संशयित मुलाला पोलिसांनी घेतले ताब्यात। यावल तहसीलदारांकडे मुस्लिम पंच कमिटीचे निवेदन। खोट्या तक्रारी देणाऱ्या विरुद्ध तक्रार। यावल येथे बोरावल रस्त्यावरील रहिवासी विवाहितेला पतीसह तिघांची मारहाण। यावल पोलिसात तक्रार। साकडी येथे अखंड हरिनाम संकीर्तन व रामायण कथासार पारायण सप्ताहाला सुरुवात। फैजपूर येथील शबरीधाम श्रीराम आगमन पदयात्रा सुरू। शबरी माताची बोरे घेऊन महामंडळेश्वर जनार्दन हरिजी महाराज निघाले अयोध्याला। तर मनवेल येथे श्रीमद भागवत कथेला मोठ्या उत्साहात झाली सुरुवात। आता बघूया सविस्तर घडामोडी। पिळोदा खुर्द गावात एका तरुणाने माझे लग्न का लावून देत नाही, माझ्या लग्नाला पैसे का देत नाही, तुम्ही माझं लग्न करण्यासाठी टाळाटाळ का करता या कारणावरून थेट आपल्या वडिलांचीच कुऱ्हाडीने वार करून हत्या केली। ही घटना रविवार 14 जानेवारी रोजी मध्यरात्रीनंतर घडली असून या प्रकरणी संशयित या तरुणाला यावल पोलिसांनी 15 जानेवारी सोमवार रोजी पहाटे ताब्यात घेतले आहे। तर या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पिळोदा खुर्द तालुका यावल या गावात रतन तानसिंग कोडी हे कुटुंबासह राहतात। त्यांचा मुलगा देवानंद रतन कोडी हा वडिलांशी सातत्याने माझे लग्न का लावून देत नाही, माझे लग्न करून द्या, माझ्या लग्नासाठी तुम्ही पैसे का देत नाही, मुद्दाम तुम्ही माझ्या लग्नासाठी टाळाटाळ करीत आहे यावरून वाद घालायचा। दरम्यान याच वादातून देवानंद कोडी याने रविवारी 14 जानेवारी रोजी मध्यरात्रीनंतर त्याचे वडील रतन तानसिंग कोडी वय 63 वर्ष हे खाटेवर झोपलेले असताना देवानंद कुऱ्हाड घेऊन आला आणि त्याने त्यांच्या वडिलांच्या डोक्यात कुऱ्हाडीचे 2 ते 3 घाव टाकले। ही घटना रतन कोडी यांच्या पत्नी सुभाबाई रतन कोडी यांच्या निदर्शनास आली आणि त्यांनी तातडीने आरडाओरड केली। आरडाओरड पाहून तेथून देवानंद रतन कोडी हा पसार झाला। सुभाबाई कोडी यांच्या आरडाओरडामुळे त्या ठिकाणी शेजारील लोक झोपेतून जागे होऊन त्यांच्या घरी आले व यावल पोलिसांना माहिती देण्यात आली। तेव्हा तातडीने यावल पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि या पथकाने 15 जानेवारी सोमवार रोजी पहाटे संशयित देवानंद कोडी याला ताब्यात घेतले आहे। घटनेची माहिती मिळताच 15 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता फैजपूर उपविभागीय अधिकारी DYSP कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंके, पोलीस उपनिरीक्षक मुजफ्फर खान, सहायक फौजदार असलम खान, दिलावर खान, हवालदार वासुदेव मराठे, सिकंदर तळवी, अलाउद्दीन तळवी, भूषण चौहान, योगेश खोंडे यांनी गावात जाऊन भेट दिली आणि संशयिताला यांनी ताब्यात घेतले। या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। तर या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सुभाबाई रतन कोडी यांच्या फिर्यादीवरून देवानंद रतन कोडी याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंके करीत आहे। यावल येथील तहसील कार्यालयामध्ये मंगळवार दिनांक 16 जानेवारी रोजी मुस्लिम पंच कमिटी बाबूजीपुरा यांच्या वतीने निवेदन देण्यात आले व त्यांच्या कब्रस्थान ट्रस्टच्या विरोधात सातत्याने याच भागातील एक जण तक्रार करत असून खोटी तक्रार तो करतोय म्हणून त्याच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे व या ट्रस्ट विरुद्ध संबंधिताने वक्फ बोर्ड व वक्फ ट्रिब्युनल न्यायालयात दाद मागण्याची समज त्याला देण्यात यावी अशी मागणी केली आहे। यावल येथील तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे शहरातील बाबूजीपुरा मुस्लिम पंच कमिटीच्या वतीने निवेदन देण्यात आले। यात त्यांनी म्हटले आहे की तहसील कार्यालय व विविध ठिकाणी ट्रस्टच्या विरोधात खोटे व लबाडीचे तक्रारी अर्ज हनीफ खान, हमीद खान राहणार बाबूजीपुरा हे करत असतात। एकूणच सातत्याने ते
मुस्लिम पंच कमिटीची बदनामी करताय। वास्तविक सदर ट्रस्ट हे वक्फ अधिनियम 1995चे कलम 85 नुसार स्थानिक स्वराज्य संस्था तसेच राज्य शासनाच्या अधिकारात येत नाही। ट्रस्टची चौकशी व इतर कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार वक्फ बोर्ड व वक्फ ट्रिब्युनल न्यायालय यांच्याकडे आहे। तक्रारदार हा उगाच कुठेही तक्रारी करून संबंधित विभागाची दिशाभूल करत असतो, तेव्हा संबंधित तक्रारी अर्ज आपण निकाली काढून तक्रारदारास आमच्या विरुद्ध जर काही तक्रार असल्यास त्याने रीतसर वक्फ बोर्ड व वक्फ ट्रिब्युनल न्यायालयात दाद मागावी अशी समज त्याला देण्यात यावी अशी विनंती त्यांनी अर्जातून केली आहे। सदरचा अर्ज मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष सैफुद्दीन शेख चांद, अजीज खान, जफर खान, हाजी हकीम खाटिक, डॉक्टर सलीम शेख, अनवर शेख यांनी दिले आहे। हनीफ खान, हमीद खान हे वेळोवेळी मुस्लिम ट्रस्टच्या विरोधात खोटे आणि लबाडीचे कुठेही अर्ज करतात। वास्तविक त्यांना जर ट्रस्टच्या कामाच्या संदर्भात काही तक्रारी असतील तर त्यांनी रीतसर वक्फ बोर्ड व वक्फ ट्रिब्युनल न्यायालयाकडे दाद मागावी। मुळात त्यांना तक्रार कुठे करावी हेच माहीत नाही आणि ते प्रशासन आणि मुस्लिम समाजाच्या या ट्रस्टचा वेळ वाया घालतात। तेव्हा त्यांनी रीतसर वक्फ बोर्ड व वक्फ ट्रिब्युनल न्यायालयाकडे दाद मागावी। यात जे सत्य आहे ते समोर येईलच असे बाबूजीपुरा मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष सैफुद्दीन शेख यांनी सांगितले आहे। यावल शहरात फैजपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे। यासाठी शैक्षणिक पात्रता 8वीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे। तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा। फैजपूर रोड हॉटेल भाग्यश्रीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था, यावल। यावल शहरातील बोरावल रस्त्यावरील रहिवासी एका 30 वर्षीय विवाहितेने पतीला सांगितले की आपण आता वेगळे घर करून वेगळे राहू। याचा राग येऊन पतीसह तिघांनी तिला शिवीगाळ करून मारहाण केली आणि ठार मारण्याची धमकी दिली। ही घटना रविवारी सायंकाळी घडली असून याबाबत यावल पोलीस ठाण्यात 3 जणांविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे। यावल शहरात बोरावल रस्ता आहे। या बोरावल रस्त्यावर 30 वर्षे विवाहिता आपल्या कुटुंबासह राहते। दरम्यान या विवाहितेने आपल्या पतीला सांगितले की आपण आता वेगळे घर करून वेगळे राहू। तेव्हा याचा राग येऊन पतीसह तिघांनी या 30 वर्षीय महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली आणि तिला जीवेठार मारण्याची धमकी दिली। रविवारी याबाबत या विवाहितेने यावल पोलीस ठाण्यात 3 जणांविरुद्ध तक्रार दिली आहे। साकडी या गावात वारकरी शिक्षण संस्था आळंदी यांचे अध्यक्ष वैकुंठवासी हबप गुरुवर्य मोठे बाबा उर्फ विठ्ठल महाराज चौधरी यांच्या आशीर्वादाने व श्री पांडुरंगाच्या कृपेने ग्रामस्थांच्या सहकार्याने अखंड हरिनाम संकीर्तन व रामायण कथासार पारायण सप्ताहाला मोठ्या उत्साहात सोमवारी सुरुवात झाली। विधिवत या ठिकाणी सुरुवात करण्यात आली। नूतन विकासोचे संचालक यांच्या हस्ते सपत्नीक पूजा करून या सप्ताहाला सुरुवात झाली। साकडी गावात ग्रामस्थांच्या सहकार्याने अखंड हरिनाम संकीर्तन व रामायण कथासार पारायण सप्ताहाला 15 जानेवारी सोमवार रोजी रात्री सुरुवात झाली। नूतन विकासोचे संचालक सुनील बाबूलाल नेवे व सौभाग्यवती अंजली नेवे तसेच सामाजिक कार्यकर्ते सुरेश देवमन चौधरी व सौभाग्यवती उमाबाई चौधरी या 2 दाम्पत्याच्या हस्ते विधिवत व मंगलमय वातावरणात पूजा आरती करून सप्ताहाची स्थापना करण्यात आली। धार्मिकतेचे व उत्साहाचे वातावरण या सप्ताहात निर्माण झाले आहे। सालाबादाप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह दिनांक 22 जानेवारी रोजी त्याची समाप्ती होणार आहे। यंदाचे हे 19वे वर्ष असून दररोज या सप्ताहात 5 वाजता काकळा आरती होणार आहे। दुपारी 1 ते 4 रामायण वाचन, रात्री 8 वाजेपासून कीर्तन सोहळा या ठिकाणी आयोजित आहे। सोमवारी रात्री
हबप पुंडलिक महाराज चिखलीकर यांचे कीर्तन पार पडल्यानंतर आज दिनांक 16 जानेवारी मंगळवार रोजी हबप दीपक महाराज माय सांगवीकर यांचे कीर्तन आहे। बुधवार दिनांक 17 जानेवारी रोजी हबप सखाराम महाराज काचगावकर यांचे कीर्तन। 18 जानेवारी गुरुवार रोजी हबप हेमंत महाराज नांद्रेकर यांचे कीर्तन। शुक्रवार दिनांक 19 जानेवारी रोजी दिनेश महाराज फरकांडेकर यांचे कीर्तन। दिनांक 20 जानेवारी शनिवार रोजी हबप जितेंद्र महाराज मसावतकर यांचे कीर्तन। दिनांक 21 जानेवारी रविवार रोजी हबप शशिकांत महाराज धरणगावकर यांचे कीर्तन। तर 22 जानेवारी सोमवार रोजी सप्ताहाची समाप्ती हबप शशिकांत महाराज धरणगावकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे। महाप्रसादाचे देखील या ठिकाणी आयोजन त्याच दिवशी करण्यात आले आहे। या संपूर्ण सप्ताहात गायनाचार्य म्हणून सोपान महाराज शेळगावकर, ज्ञानेश्वर महाराज शेगावकर, प्रकाश महाराज शेगावकर, विणेकरी म्हणून हबप काशीनाथ महाराज साकळी, प्रकाश शंकर महाराज मनवेल, हबप सुधाकर महाराज चुंचाळे, मृगुंदाचार्य म्हणून निवृत्ती महाराज कानडदा, लोकेश महाराज अंमळनेर यांची साथ लाभत आहे। या संपूर्ण सप्ताहाच्या यशस्वीतेकरिता पंचक्रोशीतील साकळी, शिरसाळ, मनवेल, पिळोदा, थोरगवान, चुंचाळे, नावरे, विरावली, दहिगाव, किनगाव, चिंचोली, धानोरा येथील भजनी मंडळांचे सहकार्य लाभत आहे। फैजपूर येथील सतपंथ देवस्थानाचे गादीपती महामंडळेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज हे शबरीधाम पिंपळनेर तालुका साक्री जिल्हा धुळे येथून शबरी माताची बोरं घेऊन श्रीराम आगमन पदयात्राद्वारे अयोध्येसाठी निघाले आहे। ही पदयात्रा दिनांक 16 जानेवारी मंगळवार रोजी सकाळी सुरू झाली आहे व 22 जानेवारी रोजी ते अयोध्याला दाखल होणार आहेत। फैजपूर शहरात सतपंथ मंदिर संस्थान आहे। या संस्थानाचे गादीपती तथा अखिल भारतीय संत समितीचे खजिनदार सतपंथरत्न महामंडळेश्वर जनार्दन हरीजी महाराज हे हजारो आदिवासी बांधवांना सोबत घेऊन श्रीरामाच्या जयघोषात पायी पदयात्रेसाठी निघाले आहे। ते साक्री तालुक्यातील पिंपळनेर जवळील शबरीधाम येथून माता शबरीची बोरं घेऊन अयोध्येकडे मार्गस्थ झाले आहे। त्यांच्यासोबत आदिवासी समाज बांधव हे देखील आहेत। तेव्हा अयोध्या येथे सतपंथरत्न महामंडळेश्वर जनार्दन हरीजी महाराज हे 22 जानेवारी रोजी दाखल होत रामलल्ला प्राणप्रतिष्ठान सोहळ्यात सहभागी होणार आहेत। पंपा सरोवर ते शबरीधाम येथे पाययात्रा करून शबरीचे प्रेमळ भक्तीचे बोरं घेऊन महाराज सद्गुरू श्री जनार्दन हरीजी महाराज अयोध्येला राम दर्शनासाठी जात आहेत। मोठ्या उत्साहात त्यांची ही पदयात्रा सुरू झाली आहे। मनवेल येथे मोठ्या उत्साहात दिनांक 15 जानेवारी सोमवारपासून श्रीमद भागवत कथा सुरुवात झाली आहे। या भागवत कथेचा समारोप 21 जानेवारी रोजी होणार आहे। मनवेल तालुका यावल या गावात सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील गावकऱ्यांच्या सहभागाने श्रीमद भागवत कथा सुरू झाली आहे। दिनांक 15 जानेवारी सोमवार रोजी या कथेला सुरुवात झाली आहे।
तर संपूर्ण सप्ताह ही कथा चालणार असून 21 जानेवारी रोजी हबप अंकुश महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने या संपूर्ण सप्ताहाची सांगता होणार आहे। तेव्हा या कार्यक्रमाचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे। महाराज सांगतात पायोजी बहिणी राम रतन धन पाय। मला वाटतं हे खूप सुंदर भावगीत आहे। जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण तो या राम। बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम। जगातलं सर्वात अनमोल रत्न जर काय असेल